आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही अशी गुंडांसारखी भाषा तुला सूट नाही करत। आणि तू काय बघून घेणार आहेस? पैसे देणार आणि कॉम्प्रोमाइज करणार ना? त्यांचं प्रकरण आहे, त्यांना बघू दे, देऊ देत पैसे आणि करू देत कॉम्प्रोमाइज। आय सी। म्हणजे आपले जे पैसे चोरीला गेलेत ना, ते पण अशा कुठल्या तरी कामासाठी वापरले असतील हिच्या भावाने। कुठे आहेत हो ते पैसे? चोरलेले पैसे मी तर पाहिले नाहीत माझ्या घरात। आणि एवढे पैसे असते तर आम्ही कर्ज फेडून आलो असतो ना, इथं कशाला आलो असतो रात्रभर राहायला? कसं? ऐश्वर्या मॅडम, माझ्या दादाने चोरी केली नाहीये, तो असं कधीच करू शकत नाही। मला विश्वास आहे त्याच्यावर। ताई सांग, आम्ही विठ्ठलाचं वारकरी, चोरी मारी लाडली लबाडी कवा केली नाही। आम्हा घरी धन शब्दांची संपत्ती, आमच्या तोंडात जो सबूत बाहेर पडतोय आमची वाणी, हीच आमची संपत्ती। आयुष्यभर भजन कीर्तन करत आलो, विठ्ठलाची भक्ती करत आलो, संसार केला, पर त्यात कवाही हिशोब बघितला नाही। हिशोब कवा कळलाच नाही वा आम्हासनी। जे विठ्ठलानं दिलं त्यातच सुख समाधान मानलं। आपल्या नशिबात जे असतं ना, ते आपल्याला मिळतच, जे नाही ते नाही मिळत। हेच आम्ही समजत आलो। कोणाचा हक्क नाही खाल्ला आम्ही। ज्याला सबूत दिला त्यासाठी जीव मी द्यायला तयार आहोत आम्ही। आयुष्यभर प्रामाणिकपणा जगत आलो। तुम्ही सगळे ना आता ऐश्वर्या, हे बघा, तुम्ही निर्धास्तपणे इथे राहा। सारंगला आणि मला तुमची काळजी आहेच। सावली तर आमची सून आहे, त्यामुळे तुम्ही इथे राहण्याला कोणाची काहीच हरकत नसावी। काय तिलोत्तमा? सॉरी, मला विचारताय? नाही, माझी हरकत का असेल आणि असली तरी काय होणार आहे त्यांनी? विरोध करायला काय अर्थच नाही। तिलोत्तमा मॅडम, तुमचे खूप खूप आभार। त्याची काहीच गरज नाहीये। बघू, गेस्ट रूम मध्ये घेऊन जा सगळ्यांना। भैरवीमय, तुम्हाला दिलेल्या वचनामुळे आजवर मी शांत होते, पण तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर ही सावली तिचा आवाज वाढवूही शकते।